वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर अखेर पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत। मनोरमा खेडकर यांना पुण्याच्या पौंड पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना रायगड जिल्ह्यातल्या महाडमधून ताब्यात घेण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। गेले अनेक दिवस पूजा खेडकर या बेपत्ता होत्या। त्यांच्या शोधासाठी पौंड पोलिसांनी 3 पथकही तैनात केली होती। या पथकांनी आता पुण्यासह मुंबई अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये सुद्धा ही मोठी कारवाई केली होती। आणि मनोरमा खेडकर यांना आजच कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाईल। एक मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे प्रकरण समजावून घेऊयात। मुळशी तालुक्यातील दडवलीमध्ये खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली। यावेळी शेजारील जमीन ताब्यात घेण्याचा मनोरमा यांनी प्रयत्न केला। शेतकऱ्यांनी विरोध केला असता मनोरमा खेडकर बाउन्सर घेऊन पोहोचल्या। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात तक्रारदार कुलदीप पासळकर सध्या साम टीव्हीवर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आपलं खूप खूप स्वागत आहे कुलदीपजी साम टीव्हीवर। आपण स्वतः पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात तक्रार केली होती आणि अखेर आता 1 वर्षानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आहे। याकडे आपण कसं पाहता? याकडे असं आहे की पोलीस प्रशासनाने योग्य ते कारवाई केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलं समाधान करत आमचं हे निर्णय आम्हाला समाधान आहे त्यांच्या कारवाईवरती। बरं कुलदीपजी, आपण म्हणताय की आपण समाधानी आहात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर। आता त्या दिवशी नेमकं काय झालं होतं जेव्हा ते आपल्याशी वाद घालत होत्या, हातात त्यांच्या पिस्तूल होती? थोडंसं विस्तृत सांगू शकाल का? त्यावेळी त्यांनी जे बाउन्सर वगैरे त्यांच्याबरोबर होते ते घेऊन आले होते। आम्ही त्यांना फक्त हे केलं, विरोध केला त्यांना की तुम्ही आपले जर कोर्टात जर दावा चालू आहे तर तुम्ही जो निकाल लागेल कोर्टाचा त्यानंतर ना तुम्ही इथे येऊन तुमचं जे काय असेल तुम्ही हे करू शकता। बर, पण त्या दिवशी तुमच्या दोघांमध्ये सुद्धा संवाद झाला, वादविवाद झाला, त्यानंतर सुद्धा त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी काही तुमचा संवाद होऊ शकला? नाही, आमचा काही संपर्क नाही त्यानंतर। पण आता 1 वर्षानंतर जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये हे प्रकरण आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली, कुठेतरी एक उशिरा न्याय मिळतोय असं तुम्हाला वाटलं का? नाही, आता कसं होतं ते उशिरा न्याय मिळतो पण शेवटी आता थोडंसं प्रेशर होतं ना सगळ्यांवरती। आता आमचं महसुली खात्यात जे आम्ही भरपूर हे केलेलं आहे, तक्रारी हे दिलेले आहेत या बाबतीत, तर त्यांच्यावर बी तसंच आहे। तर बेकायदेशीर नोंदी त्यांनी बी घेतलेल्याच आहेत शेवटी तक्रारी देऊन। बरोबर कुलदीपजी, 1 वर्षापूर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही पोलिसांमध्ये गेलात का? तेव्हा तुमची तक्रारीची दखल कोणी घेतली होती का? तेव्हा आम्ही पोलिसांमध्ये गेलो होतो तसं तर तेव्हा आम्ही हे केलं होतं, पण ते त्यावेळी ते काय झालं ते आता तुम्हाला माहितीच आहे। हां, नक्कीच कुलदीपजी, धन्यवाद आपण साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। तर तक्रारदार कुलदीप पासळकर स्वतः साम टीव्हीशी बोलत होते, ज्यांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पौंड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। आणि हा जो व्हिडिओ आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय 1 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे। प्रसार माध्यमांमध्ये हा व्हिडिओ आला आणि त्यानंतर अखेर 1 वर्षानंतर त्यांच्या तक्रारीवरती पौंड पोलिसांनी आता कारवाई केलेली आहे। मनोरमा खेडकर आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि आजच त्यांना मनोरमा खेडकर यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल।